नमस्कार माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे डॉक्युमेंट्स ॲडमिशनच्या वेळेस आपल्याला लागत असतात ते डॉक्युमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते, की "सर, कुठकुठले डॉक्युमेंट ॲडमिशन घ्यायच्या वेळेस आम्हाला लागत असतात, त्याच्यावरती प्लीज एक व्हिडिओ बनवा किंवा PDF शेअर करा." तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल, मी एक व्हिडिओ बनवला होता आपल्या YouTube चॅनलला. मी ज्यावेळेस BSc नर्सिंगला ॲडमिशन घेतलं होतं, त्यावेळेस मला कुठले ॲडमिशन फॉर्म लागला होता, कुठला ॲडमिशन डॉक्युमेंट्स लागले होते, ज्या टायमाला माझं कॉलेजला नंबर लागला होता किंवा मला कॉलेज अलॉट झालं होतं त्यावेळेस. तर त्यावेळेचा हा एक फॉर्म आहे. तो फॉर्म मी तुमच्यासमोर ठेवत आहे. तुम्हाला हवं असेल तर मी याची PDF आपल्या WhatsAppच्या ग्रुपला टाकून देईल. कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आपल्या WhatsApp ग्रुपची लिंक मिळेल. त्या ठिकाणी तुम्ही WhatsApp ग्रुपला नक्की जॉइन करा, जेणेकरून ही जी PDF आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट चेकलिस्ट सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो. तुम्हाला दिलं जातं डॉक्युमेंट चेकलिस्ट फॉर्म. तर या ठिकाणी तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतात BSc नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी, ते रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट दिली जाते आणि त्याचे सीरियल नंबर, ते सर्टिफिकेटचं नाव आणि तिथे तुम्हाला जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर राईट टिक करायचं असतं. बरोबर? हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सदरील सीरियलप्रमाणे लावायचे असतात. ही सेम सीरियल तुम्हाला फॉलो करायची असते. सगळ्यात आधी या ठिकाणी येतं तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म. ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे कोणता ॲप्लिकेशन फॉर्म? तुमच्या CETचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन करणार त्या रजिस्ट्रेशनची ॲप्लिकेशन फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला जोडायचा आहे. अटेस्टेड फोटोकॉपी म्हणजेच काय, तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायचं आहे. तिथे तुमची झेरॉक्स जर असेल तर तुमच्या साईन करायचं आणि त्याची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे. त्याच्यानंतर प्रेफरन्स फॉर्म तुम्ही भरला असेल तर प्रेफरन्स फॉर्मची झेरॉक्स त्या ठिकाणी अटेस्टेड करून तुम्हाला कॉलेजला द्यायची आहे 2 नंबरला. तिसऱ्या नंबरला नॅशनल सर्टिफिकेट और व्हॅलिड पासपोर्ट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि व्हॅलिड पासपोर्ट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्ही म्हणणार सर काय आहे? तर कास्ट आणि डोमिसाईल काढतो आपण आणि आता सध्याच्या स्थितीला डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे दोघंही डॉक्युमेंट एकत्र येतात. तर जर तुम्ही डोमिसाईल लावलं आणि डोमिसाईलच्या खालीच त्यांनी नॅशनॅलिटी लिहून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला नॅशनॅलिटी वेगळी लावायची गरज नाही. त्या ठिकाणी तुमच्या डोमिसाईलवरतीच काम चालून जाईल. त्याच्यानंतर तुमचं SSC पासिंग सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोघंही लागतील. फक्त मार्कशीटवरती तुमचं ॲडमिशन होणार नाही. सेम तसंच HSC म्हणजे 12वीचं तुमचं पासिंग सर्टिफिकेट प्लस मार्कशीट दोघंही लागतील. आता तुम्ही या ठिकाणी म्हणणार सर, रिझल्ट लागलेला आहे 12वीचा, पण अजूनही जे फ्रेशर विद्यार्थी आहेत ते कंप्लेंट करतील की सर रिझल्ट लागलेला आहे पण अजूनही आमचं मार्कशीट आलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, तसं काही नसतं. तुम्ही तुमच्या 12वीच्या कॉलेजला जा, त्या ठिकाणी तुम्हाला जे मार्कशीट आहे ते मागून घ्यायचे त्यांच्याकडनं, ते मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. नंतर येतं अटेम्प्ट सर्टिफिकेट. अटेम्प्ट सर्टिफिकेट आता तुम्ही म्हणणार सर काय असतं अटेम्प्ट सर्टिफिकेट? म्हणजे की तुम्ही ज्या टायमाला आम्ही BSc नर्सिंग करायचो त्या टायमाला नीटच्या बेसिसवरती ॲडमिशन व्हायचं. बरोबर? तर BSc नर्सिंगला नीटच्या बेसिसवर ॲडमिशन व्हायचं. त्या टायमाला नीटचे अटेम्प्ट 5 होते. 5च अटेम्प्ट आपण देऊ शकतो नीटचे. बरोबर? मग ते किती अटेम्प्ट होता नीटचा? पहिला होता का दुसरा होता का तिसरा होता? ते अटेम्प्ट सर्टिफिकेट बनवावं लागायचं, ते जोडावं लागायचं. कितव्या अटेम्प्टमध्ये आपण नीट क्वालिफाय केली आणि कितव्या अटेम्प्टला ॲडमिशन घेतोय. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी हे ॲप्लिकेबल नाही आहे, तुम्हाला लागणार नाही. बोनाफाईड सर्टिफिकेट हे पण तुम्हाला लागणार नाही. नीट UGच्या मार्कशीटच्या जागेवर तुम्हाला काय लागेल? CETचं मार्कशीट. त्याच्यामुळे CETचा तुमचा रिझल्ट लागला, तुमचा रिझल्ट कलर प्रिंट रिझल्टची काढून ठेवायची आणि त्याचे 5 सेट झेरॉक्स करून ठेवायचे. नंतर येतं ॲडमिट कार्ड. तुम्ही म्हणणार सर हॉल तिकीट नाही आहे, हॉल तिकीट हरवलं, तर परत CET सेलच्या वेबसाईटला जा आणि हॉल तिकीट डाउनलोड करून ठेवा, कारण की हॉल तिकीट, ॲडमिट कार्ड तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यायच्या वेळेस लागेल. कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी आहे. जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर ॲटलिस्ट टोकन तरी पाहिजे तुमच्याकडे. जर टोकन नाही आणून दिलं तर तुमचं, जर तुम्ही रिझर्वेशनमधनं ॲडमिशन घेतलं असेल, SC, ST, OBC जी बी कॅटेगरीमधनं ॲडमिशन घेतलं असेल, तिचं कन्व्हर्जन ओपनमध्ये होऊन जाईल आणि तुम्हाला तेवढी फी पे करावी लागेल, ओपनची जेवढी असेल तेवढी. त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा मागे लागा, सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, त्याच्याशिवाय ॲडमिशन होत नाही. बरेचसे विद्यार्थी मी बघितले की कास्ट व्हॅलिडिटीसाठी ॲडमिशन त्यांचं कॅन्सल झालं. माझे स्टुडंट असतील किंवा माझे ज्युनियर असतील त्या बऱ्याच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कास्ट व्हॅलिडिटीमुळे कॅन्सल झालेलं आहे. नंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. नॉन क्रिमिलेअर तर तुमच्याकडे असेलच, नसेल तर बनवायला टाकून द्या, 1 महिन्याच्या आत भेटून जातं. तुमचं कॅप राऊंड तुमचं ॲडमिशन चालू होईल तोपर्यंत तुम्हाला नॉन क्रिमिलेअर भेटून जाईल. मायग्रेशन सर्टिफिकेट, जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमधनं महाराष्ट्रामध्ये आले असणार, उदाहरणार्थ MP, UP, गुजरात, इथून जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला शिक्षण घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. मायग्रेशन सर्टिफिकेट कसं बनवायचं याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये मी तुम्हाला सांगतो.
एल सी कोणती लागेल तुम्हाला? तुमची 12वीची एल सी लागेल. कंपल्सरी 12वीची एल सी सगळ्यांकडे असणं आवश्यकच आहे. तुम्ही BSc BA कुठे ऍडमिशन घेतलं असेल तर तिथून ते एल सी काढून आणा आणि ती एल सी जोडा तिथे, किंवा तुमच्याकडे राहू द्या. जर गॅप घेतला असेल तर गॅप सर्टिफिकेट कसं बनवायचं, फॉर्मॅट कसा पाहिजे, याचा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तिथे जाऊन पाहून घ्या. नंतर येतं अलॉटमेंट लेटर. ज्या टायमाला तुम्हाला कॉलेज अलॉट होतं त्या टायमाला तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवरनं अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचे असतं, त्याची प्रिंट काढायची असते. कसं डाउनलोड करायचं त्याचा ऑलरेडी व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे. नंतर ते जमा करायचं. नंतर येतं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, याला मेडिकल सर्टिफिकेट म्हणतात. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट कसं बनवायचं, काय बनवायचं, याची इन डिटेल मी आपल्या चॅनलला ऑलरेडी सांगितलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, तो व्हिडिओ जाऊन बघा. प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि इम्पॉर्टंट माहिती देणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जी माहिती सांगतो ती एक्सपिरियन्सनुसार मी घेतलेल्या एक्सपिरियन्सनुसार आहे. मी कुठल्याही प्रकारचा इंजिनिअरिंगच्या स्टुडंटनी नर्सिंगला काउन्सिलिंग करतो असा मधला भाग नाही आहे, बरोबर? किंवा फार्मसीचा स्टुडंट आहे किंवा टीचर आहे आणि तुम्हाला काउन्सिलिंग करतोय, असा प्रकार तर मुळीच नाही आहे. ठीक आहे. नंतर येतं कॅरेक्टर सर्टिफिकेट. कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं नसलं तरी चालेल, कसं पाहिजे कॅरेक्टर सर्टिफिकेट फॉर्मॅट कसा पाहिजे तो मी तुम्हाला टाकून देईल. सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मॅट राहतो. ठीक आहे, की कुठल्याही प्रकारची माझ्यावरती FIR नाही किंवा कुठल्याही प्रकाराचं मी क्रिमिनल ऍक्ट केलेला नाही आहे. ते कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं, ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगेल. काही काळजी नका करू, सगळे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल काही अडचण असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला ती सोडवली जाईल. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर कार्डची झेरॉक्स. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड नसेल, वोटर कार्ड नसेल तर दोघंही पॅन कार्ड बनवायला टाकून द्या, वोटर कार्ड बनवायला टाकून द्या, लागतं ते आपल्याला. नंतर येतं पासपोर्ट साईज फोटोग्राफ 2. तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ 2 नाही ठेवायचे, 2पेक्षा जास्तच ठेवायचे, कारण की कॉलेजला गेल्यानंतर खूप सारे फोटोग्राफ लागत असतात तुम्हाला. झेरॉक्स कॉपी सगळ्या डॉक्युमेंटची 3-3 सेट झेरॉक्स कॉपी पाहिजे, नाही ते काय पाहिजे, अटेस्टेड पाहिजे. ठीक आहे. हे डॉक्युमेंट तुम्ही कॉलेजला सबमिट केले की या ठिकाणी तुमचं नेम येतं स्टुडंटचं आणि खाली तुमच्या पेरेंट्सचं नेम आणि साईन येते, वरती स्टुडंटची नेम आणि साईन, आणि या ठिकाणी सिग्नेचर ऑफ इंचार्ज, या ठिकाणी कॉलेजचा स्टॅम्प येतो. कॉलेज जे डॉक्युमेंट घेतं त्याच्यावर स्टॅम्प देतं, आणि याची हे ओरिजिनल आपल्याला डॉक्युमेंट चेकलिस्ट आपल्याला देतं. हे कशासाठी देतात, तर ज्या टायमाला आपलं 4 वर्षानंतर कोर्स कंप्लीट होतो त्या टायमाला हे डॉक्युमेंट त्यांना आपल्याला परत करायचे असतात. तर कुठले कुठले डॉक्युमेंट जमा केले होते त्याच्यासाठी आपल्याकडे पण प्रूफ असायला पाहिजे, म्हणून हा प्रूफ आपल्याला दिला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो ॲडमिशन फॉर्म. हा 2025-26 साठी बनलेला ॲडमिशन फॉर्म आहे कॉलेजचा. हाच फॉर्म तुम्हाला कॉलेजमध्ये भेटेल. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कॅपिटल लेटरमध्ये इन्फॉर्मेशन भरायची राहील. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव, तुमची नॅशनॅलिटी इंडियन, सेक्स तुम्ही मेल आहेत का फिमेल आहे, त्या ठिकाणी राईटवर क्लिक करायचं. तुमचा ब्लड ग्रुप, टाईप ऑफ ॲडमिशन, कशा पद्धतीने ॲडमिशन होत आहे, मॅनेजमेंट कोटामधनं होत आहे, स्पॉट राऊंड 2 होत आहे का कॅपमधनं होत आहे, ते त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करावं लागेल. जर तुमचा नंबर कॅप राऊंड 1 लागला असेल तर तुम्हाला कॅपिटलमध्ये CAP कॅप-1 असं लिहावं लागेल. 2 मध्ये लागला असेल तर CAP-2, तिसऱ्या मध्ये लागला असेल तर CAP-3 असं लिहावं लागेल. आणि जर स्पॉटमधनं लागला असेल तर स्पॉट राऊंड असं टाकावं लागेल, आणि जर मॅनेजमेंट थ्रू घेत आहे तर मॅनेजमेंट कोटा असं लिहावं लागेल. नंतर येतं तुमची कॅटेगरी, कुठली कॅटेगरी तुमच्याली, SC ST OBC. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं सबकास्ट, तुमची जात, कुठली जात आहे ती जात लिहावी लागते. इथे येतं नीट यूजी रोल नंबर. नीट यूजीच्या जागेवर तुम्हाला CET सेलचा रोल नंबर राहील, CETचा रोल नंबर. नंतर येतं CETचे मार्क्स. नंतर येतं मेरिट लिस्ट. तुमची मेरिट लिस्ट अजून डिस्प्ले झालेली नाही आहे. मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली की तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट पाठ करून ठेवायची काय राहील तर. नंतर तुमची 12वीची फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश, PCBE, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश, त्याचे मार्क्स तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. नंतर 12वीचं तुमच्या एक्झामचं बोर्ड कुठलं होतं, नाशिकचं होतं का पुण्याचं होतं का ते मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर 12वीचं कुठल्या वर्षी तुम्ही 12वी पास झालेले आहे आणि कुठल्या महिन्यामध्ये पास झालेले आहे. 2021 फेब्रुवारीमध्ये झाले असणार तर फेब्रुवारी, जूनमध्ये झाले असणार जून, असं लिहायचं आहे. की तो अटेम्प्ट होता 12चा अटेम्प्ट 0 लिहायचं. कारण की जर तुम्ही 1 लिहिला तर पहिला अटेम्प्ट म्हणजे काय, तुम्ही पहिले वेळेस एक्झाम दिली, नापास झाले, दुसऱ्यांदा एक्झाम दिली, पास झाले, तेव्हा तुम्ही 1 लिहू शकतात. आणि 0 कधी लिहितात तर तुम्ही एकही अटेम्प्ट घेतला नाही, प्रेशरमध्ये पासआउट झाले तेव्हा 0 लिहायचं. रिलिजन तुमचं हिंदू टाकायचं. डेट ऑफ बर्थ तुमची जी असेल ती टाकायचं. रिलिजन तुम्ही जे असणार हिंदू, मुस्लिम जे असणार ते टाकायचं. मायनॉरिटी, ख्रिश्चन, ते तिथे मेन्शन करायचं.
नंतर प्लेस ऑफ बर्थ कुठल्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे ते लिहायचं, परमनंट ॲड्रेस खाली टाकायचा. नंतर येतं स्टेट, स्टुडंटचा मोबाईल नंबर,